साईमाई सकाळ दिवस 4 सुरू झाला आहे. अडगाव ते कसारा घाट लतीफवाडीपर्यंत आहे आणि आजचा पल्ला खूप मोठा आहे कारण की जास्त नाही फक्त 32 किलोमीटरच आहे आणि प्रवास सुरू झाला आहे. ऊन पण भरपूर आहे. आत्ताशी वाजलेत 8 तरी पण ऊन भरपूर आहे. सो आता फटाफट जेवढं होईल तेवढं उन्हाच्या आधी कवर करून घेऊया 12च्या आधी आणि मग पुन्हा हॉल्ट घेऊया. गरमीमध्ये चहा. आपण फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण खातो नॉर्मल स्नॅक्स कारण की आपल्याला एवढ्या उन्हात जेवणं शक्य नाही. भरपूर टेम्परेचर असल्यामुळे आता आपण फक्त स्नॅक्स खाऊया, थोडासा रेस्ट करूया आणि मग निघूया. इकडून कसारा घाट पायथ्याकडे पोचायला आपल्याला जवळजवळ 7 ते 8 तास लागणार आहे. 28 किलोमीटर आहे आणि भर ऊन आहे त्याच्यामुळे आपण संध्याकाळी 5 वाजता चालायला घेणार आहे. सो आपण आता स्नॅक्स खाऊया, थोडासा रेस्ट करूया आणि मग निघूया. वाजले दुपारचे 4 आणि आपण आता पुन्हा चालायला घेतलं आहे. पिरवाच्या दर्ग्याला आपण आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो मस्त की आणि आता तिकडून जेवायचं बाकी आहे. आता आपण जाणार आहोत जेवायला. 3 किलोमीटर लांब आहे आपला हॉल्ट. आपण जाऊया तिकडे जेव्हा आणि मग पुन्हा पुढे निघूया. ओम साईराम. ओम साईराम. कसारा आम्ही दगडाचा कसाटा खात आहोत. असं नाही भाऊ. लवली लवली डायरेक्ट बॅटिंग. मोठा स्कॅम झाला आहे. कसं तेव्हा टेस्ट कशी आहे पण नाही तुटत आहे ना. सोडलं. थँक्यू सो मच. कोण राहिलं आपण आता कसा टाका जेवलो. जेवण आता आपण निघालो परत पुढे जायला. येस स्कॅन मार, बिल भरू दे. अरे बिल भरायला स्कॅन मार. येस यस नाही स्कॅन मार. येस. काय बोललात काय? हे बघा कसाटा आहे हे घ्या. आपण मस्त की जेवलो. कसाटा आईस्क्रीमसुद्धा खाल्ला आणि आता वाजले संध्याकाळचे 5 आणि अजून आपल्याला जायचं आहे 22 किलोमीटर आणि कसाऱ्याच्या पायथ्याकडे व्हायचं त्याच्यामुळे. तर आता आपण फक्त इकडे सर्वेश आहे, इकडे बनी आहे आणि बाकीचे बाहेर आहेत. टेम्पोच्या इथे तिकडे आपला टेम्पो पण आला आहे. टेम्पोच्या इथे तर आपण आता फ्रेश वगैरे होणार आहोत परत पुन्हा आणि मग निघणार आहोत. तुम्हाला पुढे भेटतो. आता आपण आता प्रवास आपला सुरू करतो. पुन्हा रेस्ट करून झालो, फ्रेश पण झालो आहे आणि आता आपण निघूया पुढे. ते म्हणजे खर्डीला हॉल्ट करूया थोडासा आणि खर्डी इकडून 10 किलोमीटर आहे आणि तिथून खर्डीपासून आपला हॉल्ट आहे 19 किलोमीटर. सो आपण जाऊया फटाफट जेवढं होईल तेवढं कवर करू कारण की आता ऊन पण कमी झालं आहे त्याच्यामुळे आणि आपला टेम्पो पण आला. घोटी 46 किलोमीटर, इगतपुरी 38 किलोमीटर, कसारा 20, खर्डी 7 आणि आपल्याला जायचं आहे कसाऱ्याला. म्हणजे कसाऱ्यापासून पण आपलं 7-8 किलोमीटर पुढे जायचं आहे कारण की कसारा घाटाच्या पायथ्याकडे आपला हॉल्ट आहे. अजून खर्डीला नाही पोचलो आहे. खर्डी 7 किलोमीटर आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे आपण फटाफट जाऊ शकतो कारण की ऊन नसणार आहे त्याच्यामुळे. आता आपण चालूला केला आहे पुढचा प्रवास. तर चला जाऊया. ह्या रोडला एक पण झाड नाही त्यामुळे आम्ही फुल
स्लोमध्ये निघालो आहे, कारण की ह्याच्या आधी थांबायचं कारण पण हेच होतं, कारण की पुढे जर झाडत नसणार, सावली नसणार तर आपण जाणार कशी पुढे, कारण की खूप टेम्परेचर होतं, 40+ झालेलं आजचं टेम्परेचर. त्याच्यामुळे साधा पण हळूहळू चालत जावा. नाही पोचलं, 1 किलोमीटर बाकी आहे. आता आपण चहा नाश्ता करूया आणि मग खर्डीसाठी निघूया. चहा नाश्ता करून आपण पुन्हा खर्डीसाठी निघणार आहोत. आता फक्त थोडंसं खाऊया आणि निघूया. आपण नाश्ता केला आणि आता आपण पोचणार आहोत साईसेवकच्या हॉलच्या इथे. आणि साईसेवकचे बघा टेम्पो यायला लागलेत, कारण की त्यांची पण पालखी पाठीमागेच आहे. आपला 1 दिवसानंतर निघते आणि त्यांचा हॉल खर्डीलाच आहे आणि आपला हॉल कसारा घाटाला आहे. आणि आपल्याला ती पालखी भेटणार आहे नाशिकमध्ये. नक्की आपण ती पालखी पण बघूया भेटते की नाही आपल्याला ते. आणि आपण आता निघूया पुढच्या प्रवासाला. सेवकचे हॉल्ट आहेत आणि आपण अजून चालतो आहे. अजून आपण आपल्या हॉल्टला लांब आहे. आताशी आपण खर्डी गावात पोचलो आहे. हे बघा इकडे गाव आहे आणि आपण ब्रिजवरून चाललो आहे. खर्डी गावात आहे. या टायमाला आपण भरपूर लेट आहे कारण की उन्हामुळे. आता आपण दर टायमाला ह्या रोडला आपण 3:30, 4:30, 5पर्यंत पोचतो, पण या टायमाला आपण 8 वाजता ह्या रोडला आहे. म्हणजे 3-3.5 तासाचा डिफरन्स पडला आहे. आणि आता थोड्याच वेळ इकडे साईसेवक येईल. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी आणि मानाची पालखी आहे ही पण. हे बघा इकडे साईसेवकचे टेम्पोसुद्धा लागलेत. हे बघा साईसेवक. आपण आता आरतीच्या हॉल्टवर आहे. आणि इकडे थोडासा रेस्ट करून आपण पुन्हा निघणार आहे पुढे जायला. फक्त इकडून 5 किलोमीटर बाकी आहे. आपण मस्तपैकी आता फ्रेश झालो आहे आणि आपण पुन्हा चालायला घेतला आहे. 2 तास मस्तपैकी रेस्ट केला. पायांना पण आराम, आपल्यालासुद्धा आराम. आणि आता आपण पुन्हा चालायला घेतलं आहे. सो लेट्स गो. चलो. मी आता जेवायला जातो आहे कारण की रात्रीचे वाजलेत 12:30. सर्व इकडे जेवायला बसलो. काल मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गर यांनी दिला, स्पॉन्सर होते आमच्या कालचे. आपली ऑर्डर पण आली. 10 रोटी. लेट मिलेगा तो नहीं, जल्दी नहीं मिलेगा. गैस चालू नहीं फास्ट. लेके आओ ना पापड़ रोज. आपण जेवलो आहे आणि आता आपण पुन्हा निघालो आहे पुढच्या प्रवासाकडे. इथून फक्त 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर नंतर आपलं रात्रीचा हॉल्ट आहे कसारा घाटाच्या पायथ्याकडे. आणि मग आपण जाऊया तिकडे आणि पालखीचं दर्शनसुद्धा घेऊया. सर्व साई बंधू आराम करताना आणि आपण बघा दर्शन घेऊया फटाफट.
दिवस चौथा संपला. ओम साईराम. सकाळचे 4 वाजलेत आणि अजून पण भंडारा चालू आहे. किती पण लेट आले तरी जेवण गरम भेटतं. आणि वाजले सकाळचे 4 आणि आपण जाऊया फ्रेश होऊया आता. दिवस चौथा संपला. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. शुभरात्री.